हा व्हिडिओ टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी बनवलेला आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्ययन संक्रमण हा मानसशास्त्रामधील सर्वात सोपा घटक आणि ज्या घटकावरती भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत आतापर्यंतच्या 2013 पासून ते 2019 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर आजपर्यंत अध्ययन संक्रमण या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्यामुळे हे या घटकाचे प्रश्नाची उत्तरे हे आपल्या हातचे मार्क्स आहेत आणि अतिशय सोपा घटक आहे अध्ययन संक्रमण। मग अध्ययन म्हणजे काय बरं हे आपण बघूया। अध्ययन संक्रमण मधला अध्ययन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे काय? सराव, पूर्वानुभव, प्रयत्न याच्यामुळे मानवी वर्तनात कायम स्वरूपाचा म्हणजे जो सुधारणात्मक बदल घडून येतो। मानवी वर्तनात म्हणजे आपल्या वर्तनामध्ये कायमस्वरूपी पण जो सुधारणात्मक बदल घडून येत असतो त्याला काय म्हणत असतात? अध्ययन म्हणतात। मग अध्ययन संक्रमण म्हणजे काय? संक्रमण म्हणजे काय? संक्रमित होणे किंवा आपण जे काही शिकत असतो त्या अध्ययनाचा उपयोग आपल्या जीवनात ज्याही समस्या निर्माण होतात त्या समस्याचं निरसन करण्यासाठी आपल्याला उपयोग झाला पाहिजे। यालाच काय म्हणतात? अध्ययन संक्रमण। एका विषयाच्या अध्ययनातील ज्ञान, कौशल्य याचा उपयोग दुसऱ्या विषयातील अध्ययनामध्ये होणं। एका भागात घेतलेल्या अनुभवाचा त्यात प्राप्त झालेला ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या भागात आपण जो अनुभव घेत असतो त्यात होणं म्हणजे अध्ययन संक्रमण। जसं एका विषयातील अध्ययनाचा उपयोग दुसऱ्या विषयाचा अध्ययन करत असताना होणं याला काय म्हणत असतात? अध्ययन संक्रमण। म्हणजे एका परिस्थितीत घेतलेलं ज्ञान, कौशल्य, तंत्र, घडलेली वृत्ती याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये अध्ययन करताना होणं यालाच काय म्हणतात? अध्ययन संक्रमण असं म्हणत असतात। क्रो आणि क्रो या मानसशास्त्रज्ञाने केलेली व्याख्या आपण थोडक्यात बघूयात। काय आहे? एखाद्या अध्ययन क्षेत्राकडून दुसऱ्या अध्ययन क्षेत्राकडे बघा, एखाद्या अध्ययन क्षेत्राकडून दुसऱ्या अध्ययन क्षेत्राकडे विचार करण्याच्या सवयी, ज्ञान, भावना, जाण, कृती कौशल्य संक्रमित होणे याला काय म्हणतात? अध्ययन संक्रमण असं म्हणतात। तर अध्ययन संक्रमण ही कन्सेप्ट तुमची चांगली लक्षात राहिली। आता बघा, एका विषयाच्या अध्ययनाचा दुसऱ्या विषयाच्या अध्ययनावरती कधी प्रतिकूल परिणाम होईल, कधी अनुकूल परिणाम होईल आणि कधी काहीच परिणाम होणार नाही। यावरून काय होतात? अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात। अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात: धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण। बघा, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण। आता धन संक्रमण म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, धन संक्रमण म्हणजे काय? आधी केलेल्या अध्ययनाचा नंतरचं अध्ययन करत असताना उपयोग होणं याला काय म्हणतात? धन संक्रमण म्हणतात। म्हणजेच मानसशास्त्रीय भाषेत बघूया आपण, एखाद्या परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होणे याला काय म्हणतात? धन संक्रमण असं म्हणतात। जसं बघा, आपण संस्कृत भाषा शिकतो। संस्कृत भाषेमध्ये कसं असतं, त्यातल्या भाषेमुळं किंवा त्यातल्या श्लोकांमुळं आपले उच्चार कसे होतात? स्पष्ट होतात। त्याचा उपयोग मराठी भाषा शिकत असताना होत असतो, कारण मराठीतील जे उच्चार आहेत शब्दांचे त्यामुळे ते काय होतात? सुस्पष्ट होतात। त्यालाच काय म्हणतात? धन संक्रमण। तसंच बघा, व्यवहारिक जे गणित हा विषय शिकतो विद्यार्थी शाळेमध्ये, बेरीज, वजाबाकी हे शिकलं जातो। त्याच्यामध्ये काय होत असतं?
मुलांना बेरीज वजाबाकी करता येते आणि त्याचा फायदा काय होत असतो, विद्यार्थी जेव्हा दुकानात जातो, बाजारात जातो, तर त्याला काय करता येतं, त्या ठिकाणी हिशोब करता येतो। अशाच प्रकारे बघा, चित्रकला जर चांगली असेल तर काय होत असतो, बहुमितिक आकृत्या असतील, भूमितीमधल्या विविध आकृत्या असतील, विज्ञानामधील विविध आकृत्या काढाव्या लागतात, तर त्या काढणं सोपं होतं। म्हणजे एखाद्या अध्ययनाचा उपयोग हा दुसऱ्या अध्ययन करत असताना जेव्हा होतो तेव्हा त्याला काय म्हणतात, धनसंक्रमण म्हणतात। तर धनसंक्रमणाची अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील बघा। आणि पेपरमध्ये सुद्धा कसे प्रश्न पडलेला आहे तो आपण बघणारच आहे। पेपरमध्ये सुद्धा असेच प्रश्न विचारलेले आहेत, धनसंक्रमणाची काही विधानं दिलेली आहेत आणि खालीलपैकी धनसंक्रमणाची कोणकोणती उदाहरणं आहेत किंवा कोणती विधानं सत्य आहेत असा प्रश्न पडलेला आहे। ते आपण हा मुद्दा बघितल्यानंतर बघणार आहोत। तर धनसंक्रमण कन्सेप्ट, संकल्पना सर्वांना समजली। आता पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे ऋणसंक्रमण। ऋणसंक्रमण म्हणजे काय, आधी केलेल्या अध्ययनाचा नंतरचं अध्ययन करत असताना अडथळा निर्माण होतो। एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनामध्ये प्रतिकूल परिणाम होतो, अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होतो, याला काय म्हणतात, ऋणसंक्रमण असं म्हणतात। आता बघा, जसं इंग्लिश व्याकरण शिकल्यानंतर किंवा मराठी व्याकरण तुम्ही आधी शिकले आणि नंतर जेव्हा आपण इंग्लिश ग्रामर शिकायला घेतो त्यावेळेस काय होत असतं, आपल्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होतो, कारण मराठीचं वाक्याचं जो फॉर्म्युला आहे वाक्य तयार होण्याचा किंवा सेंटेन्स मेकिंगचा वेगळा आहे, इंग्लिशमधला सेंटेन्स मेकिंगचा फॉर्म्युला वेगळा आहे। त्याचबरोबर आपण बघूयात, या ठिकाणी समजा गिअरची गाडी आहे, काय आहे, गिअरच्या गाड्या असतात। गिअरची गाडी शिकल्यानंतर ॲक्टिवा सारख्या किंवा इतर ज्या गाड्या आहेत त्या शिकताना काय होत असते, अडचण निर्माण होते बघा। त्याच शून्य संक्रमण म्हणजे काय, आधी केलेल्या अध्ययनाचा नंतरच्या अध्ययनावर, नंतर जे अध्ययन आपण करणार आहोत त्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत नाही किंवा अनुकूल परिणाम होत नाही किंवा कोणताही परिणाम होत नाही, त्याला काय म्हणतात, शून्य संक्रमण असं म्हणतात। जसं बघा, गणिताचा आपण चांगला अभ्यास केला आणि नंतर आपण इतिहासाचा अभ्यास करायला घेतला, तर गणितातला कुठलाही संबंध इतिहासाशी नसल्यामुळे आपल्याला काय इतिहासामध्ये त्याचा उपयोग होत नाही। शून्य संक्रमण म्हणजे आपण आधी जो अध्ययन केलेला आहे किंवा आपण आधी जे शिकलेलं आहोत ते दुसरा इतर नवीन विषय शिकत असताना त्याच्यामध्ये त्याचा उपयोगही होत नाही, त्याचा विपरीत परिणामही होत नाही किंवा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, तर त्याला शून्य संक्रमण म्हणतात। 2014ला प्रश्न पडलेला आहे बघा, खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत। अ आहे, मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते। ब, एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही। क, दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते। आणि ड आहे, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते। तर आता बघा, याच्यामध्ये ब, क आणि ड ही विधानं सत्य आहेत। त्याचबरोबर आपण बघूया, 2016ला प्रश्न पडलेला आहे, अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचे पर्याय कोणते। 2016ला प्रश्न पडलेला आहे, याच्यामध्ये संक्रमणचे प्रकार दिलेले आहेत बघा। अ मध्ये धनसंक्रमण, ऋणसंक्रमण आणि क शून्य संक्रमण। उदाहरणं दिलेली आहेत। य पहिला आहे, जर्मनी भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो। 2 आहे, र आहे, गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाहीत। आणि ल आहे, टंकलेखन येणाऱ्यास तंतू वाद्य लवकर शिकता येतात। आता बघा, धनसंक्रमण म्हणजे काय, आपलं ल असणार आहे। अ ला ल म्हणजे टंकलेखन येत असेल तर तंतुवाद्य लवकर शिकता येतं, म्हणजे हे काय आहे, धनसंक्रमणाचं उदाहरण आहे। ब काय आहे, ऋणसंक्रमण। ब काय आहे, ऋणसंक्रमण म्हणजेच काय, य येणार, जर्मनी भाषा
शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो. ह्याच्या काय आहे? ऋण संक्रमण आहे. म्हणजे आधी केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या अध्ययनावरती काय होतो? अडथळा निर्माण होतो. आता शून्य संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे काय? परिणाम होतही नाही, म्हणजे त्या दोन्ही विषयाचा काहीही संबंध नसतो. तर काय आहे त्याचं उत्तर? र आहे. कच र म्हणजेच काय? गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाहीत. म्हणजे बघा, आपले जे पुस्तकी ज्ञान आहे, गणित विषय हा फक्त पुस्तकापुरता राहिलेला आहे आणि त्याचा दैनंदिन जीवनात विद्यार्थ्याला उपयोग करता येत नाही. म्हणजे शून्य संक्रमण, त्याचा काय होत नाही? उपयोगी होत नाही, अडथळाही होत नाही. तर आता बघा, याच्यामध्ये पर्याय दिलेत 1, 2, 3 आणि 4. त्यातला दुसरा पर्याय बरोबर आहे. अ ला ल, ब ला य आणि क ला र. 2013ला यावरती प्रश्न पडलेला आहे बघा. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे टिंबटिंब या संक्रमणाचं उदाहरण आहे. तर सहज तुम्हाला लक्षात आलं असेल, पर्याय क्रमांक 1 धन संक्रमणाचं हे उदाहरण आहे. याच्यानंतर आपण बघूया थोडक्यात अध्ययनात संक्रमित होणारे घटक. अध्ययनामध्ये संक्रमित होणारे घटक कोणकोणते आहेत? तर पहिला घटक आहे ज्ञान, दुसरा आहे तंत्र पद्धती आणि कौशल्य आणि तिसरा आहे जीवनमूल्य दृष्टिकोन. तर अध्ययनात कोणकोणते घटक संक्रमित होतात? बघा, म्हणजे काय? तुम्हाला कन्सेप्ट नीट लक्षात आले असेल. संक्रमित होतं म्हणजे काय? संक्रमित होतं जेव्हा आपण अध्ययन करत असतो आणि जेव्हा आपण दुसऱ्या विषयाचं अध्ययन करायला घेत असतो, त्यावेळी आधी जे आपण शिकलेलं आहोत, आधी जे आपण अध्ययन केलेलं आहे, त्यामध्ये कोणते घटक दुसरा विषय शिकत असताना संक्रमित होतात? तर पहिला आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे आपण जे आधी शिकलेलो आहोत त्याचा उपयोग आपण पुढचं अध्ययन करत असताना होत असतो. जसं बघा, कम्प्युटर सारखा विषय तुम्ही शिकलेला आहात. कोविडमुळे काय झालेलं आहे? सगळं तंत्रज्ञान युक्त झालेलं आहे. म्हणून ज्यांनी MSCIT विषय शिकलेला आहे किंवा जे तंत्रज्ञान शिकले होते त्या शिक्षकांना या कोविडच्या काळात नवीन तंत्रज्ञान ॲक्सेप्ट करायला वेळ लागला नाही किंवा त्यांना सहज सोपं झालं. त्याच्यानंतर बघूया तंत्र, कौशल्य आणि पद्धती. बघा, विशिष्ट साधनं, उपकरणं हाताळणं. आता आपण बघत आहोत कोविडच्या काळामध्ये आपल्याला मोबाईल कशा पद्धतीने वापरता येऊ शकतो, नवीन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने आपण वापरू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला हाताळणं हे जर आपण आधी शिकलेला असेल तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. बघा, म्हणजे विविध पद्धती, जसं आहे D.Ed आणि B.Edला तुम्ही काय शिकलेला आहात की कशा पद्धतीने तुम्ही एखादा आशय प्रेझेंट करू शकता. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांसमोर नाही तर जगासमोर सुद्धा तुम्ही एखादा विषय किंवा एखादी अवघड गोष्ट कशा पद्धतीने प्रेझेंट करू शकता किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता, ह्या पद्धती किंवा हे स्किल तुम्ही कुठे शिकले? D.Ed आणि B.Ed ट्रेनिंग घेत असता किंवा प्रशिक्षण घेत असताना तुम्ही शिकलेला आहात. त्याचा उपयोग तुम्हाला कुठं होतो? भाषण कला तुम्ही विद्यार्थ्यांना जगाला शिकवू शकता. कम्युनिकेशन, कसं कम्युनिकेशन करावं समाजासाठी, म्हणजे शिक्षकांना जे तुम्ही शिकलेला आहात, जे तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग तुम्ही अनेक ठिकाणी करू शकता. आजकाल बघा, मुलांना कशा पद्धतीने कम्युनिकेशन करावं याच्यासाठी सुद्धा विविध कोर्सेस आहेत. त्याच पद्धतीने बघा, जीवनमूल्य सहेतुकपणे आणि निष्ठेने आपण जेव्हा अध्ययन करत असताना काही जीवनमूल्य आणि काही दृष्टिकोन जेव्हा आपण स्वीकारतो त्याचा आपल्या जीवनात खूप परिणाम होत असतो. म्हणून अध्ययनामध्ये कोणकोणत्या गोष्टी संक्रमित होतात हे किंवा कोणकोणते घटक संक्रमित होतात तर ज्ञान आहे, तंत्र, कौशल्य, पद्धती, जीवनमूल्य, दृष्टिकोन हे घटक काय होत असतात? अध्ययनातून संक्रमित होत असतात. संक्रमणास सहाय्य करणारे घटक, जो आधी घटक पाहिला आपण तो म्हणजे कोणकोणते घटक अध्ययनामध्ये संक्रमण होत असतात. आता त्याच्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे संक्रमणास सहाय्य करणारे घटक. बघा, विद्यार्थ्यांची
आकलन क्षमता आणि बुद्धिमत्ता, विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर बघा शिकण्याची व शिकविण्याची पद्धत. बघा शिकण्याची व शिकविण्याची पद्धत. आणि तिसरा आहे सहेतुकता, मनाचा कल व ध्येयदृष्टी. तर हे आज संक्रमणास सहाय्य करणारे घटक आहेत. म्हणजे बघा सर्वात पहिलं आहे, जर विद्यार्थ्याची आकलन क्षमता आणि बुद्धिमत्ता उत्तम असेल तर तो घटक अध्ययनास कशा पद्धतीने संक्रमण करतो, उत्तम पद्धतीने संक्रमित करतो. जसं बघा अभ्यास विषयाचे किंवा आशयाचं विश्लेषण करणं, त्यातलं तत्त्व शोधून काढणं, त्याचं सामान्यीकरण करणं, ह्या ज्या क्रिया कराव्या लागतात तेव्हा आणि जेव्हा दोन्ही विषयातील साम्य पाहून त्याचा अभ्यास करणं, हे करत असताना किंवा अध्ययन करत असताना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अध्ययन करतो. बघा शिकण्याची व शिकवण्याची जी पद्धती आहे ते सुद्धा अध्ययन संक्रमणाला सहाय्य करतात. शिकवण्याची पद्धती बघा, काही शिक्षक काय करत असतात, मुलांचं पूर्वज्ञान बघून पुढचं अध्यापन करत असतात. म्हणून त्या विद्यार्थ्यांना काय माहीत आहे हे पूर्वज्ञान पाहून ते काय करत असतात, इतर विषयामधलं जेव्हा ज्ञान देतात तेव्हा त्यांना जे ज्ञान माहीत आहे, जे ते गोष्ट त्यांना माहीत आहे त्याचा आधार घेतात आणि तो विषय ते शिकवत असतात. म्हणजे शिकण्याची आणि शिकवण्याची जी पद्धती आहे हे घटक अध्ययनाला संक्रमण करण्यास सहाय्यभूत ठरतात. त्याच्यानंतर शेवटचा आहे सहेतुकता, मनाचा कल आणि ध्येयदृष्टी. म्हणजे जर सहेतुक दृष्टिकोन असेल तर व्यक्तीला काय होत असतं, संक्रमण लवकर होत असतं. अध्ययन संक्रमणामध्ये काय झालेलं आहे, अध्ययन संक्रमणाच्या काही उपपत्ती आहेत आणि या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीवरती जास्तीत जास्त प्रश्न TET मध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर आपण ते प्रश्न आपण थोडक्यात या आशयानंतर बघणार आहे. आता कोणकोणत्या उपपत्त्या आहेत त्यातली पहिली उपपत्ती आपण बघणार आहोत, जे शक्तिवादी उपपत्ती. त्यालाच काय म्हणतात, आकारिक नियमन उपपत्ती. अध्ययन तर जॉन लॉक, इंग्लिश तत्वज्ञ जे होते जॉन लॉक, हे या उपपत्तीचे आधारस्तंभ आहेत. जॉन लॉक हे मानसशास्त्रज्ञ ह्या उपपत्तीचे काय आहेत, आधारस्तंभ आहेत. मग या उपपत्तीचा आधार काय आहे किंवा ही उपपत्ती काय सांगते, तर मन हे स्मरण, अवधान, तर्क, निर्णय, प्रज्ञा इत्यादी शक्तींनी बनलेलं आहे असं ही उपपत्ती सांगते. ही उपपत्ती काय सांगते, आपलं जे मन आहे ते कशाने बनलेलं आहे, स्मरण, अवधान, तर्क, निर्णय, प्रज्ञा इत्यादी शक्तींनी बनलेलं आहे. आणि या शक्तींचा व्यायाम घडविता येतो. या शक्ती कोणत्याही प्रकाराने दिलेल्या व्यायामामुळे काय होतं, या शक्तीच्या विविध कार्यात त्याचा उपयोग होतो असं ह्या उपपत्तीला म्हणायचं आहे. म्हणजे भाषा, व्याकरण, गणित हे जे आहे या विषयाचा जर अभ्यास, या विषयाचं जर अध्ययन केलं तर त्यामुळे मनाच्या शक्तींचा, ज्या आपण मगाशी पाहिल्या त्या मनाच्या शक्तींचा व्यायाम होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययनामध्ये या शक्तीचा उपयोग होत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययनामध्ये या शक्तीचा उपयोग होत असतो. आता बघा, परंतु काय झालं, नंतरच्या काळामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये काय झालेला आहे, विकास झाला आणि त्याच्यामुळं काय झालं, अध्ययन संक्रमणाबाबत ही ज्या उपपत्ती मांडलेल्या होत्या या उपपत्त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीच्या आहेत असं सिद्ध केलं गेलं. विल्यम जेम्स आणि थॉर्नडाईक यांनी काय केलेलं आहे, ह्या सर्व सिद्धांत चुकीचे आहेत आणि त्यांनी त्याच्या पुढच्या उपपत्ती मांडलेल्या आहेत. शक्तिवादी उपपत्तीवरती 2017ला प्रश्न पडलेला आहे बघा. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. बघा, अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो असा प्रश्न आहे. अ आहे
मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. बरोबर आहे हे विधान. ब. शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगलं होतं असंही या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे बघा. त्याच्यानंतर क आहे अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. तर हे सुद्धा विधान बघा बरोबर आहे. या उपपत्तीमध्ये काय सांगितलेले आहे की या सर्व मराठी असेल, भाषा, व्याकरण, गणित इत्यादीचा जर अभ्यास केला तर काय होणार आहे, अध्ययन चांगलं होतं. तर अ, ब आणि क हे सर्वही पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. दुसरी उपपत्ती आहे ती म्हणजे थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती. पुढची उपपत्ती काय आहे, थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती. या उपपत्तीमध्ये काय सांगितलेलं आहे, शिकण्याच्या क्रियेमध्ये दोन्ही विषयातील घटक समान असतील. शिकण्याच्या क्रियेमध्ये दोन्ही विषयातील घटक समान असतील तर संक्रमण लगेच होत असतं. किंवा उदाहरणार्थ आपण बघूया, बीजगणित आणि भूमिती या दोन विषयातील संकेत चिन्ह, समीकरण, प्रमाण घटक हे समान असल्याने संक्रमण होईल. याचप्रमाणे एक वाहन चालवता आले तर दुसरे वाहन चालवणे सोपे जाते, कारण तोल साधणं, रस्त्यावर रहदारीचा अंदाज घेणं, वाहन वळवणे इत्यादी तंत्रात समानता असते. थॉर्नडाईकने हा शिक्षण संक्रमणाविषयक सिद्धांत मांडण्याअगोदर धनस्वरूपाचे शिक्षण संक्रमण निश्चित होते किंवा नाही हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला होता. त्यासाठी प्रशिक्षित गट आणि नियंत्रित गट असे मुलांचे 2 गट तयार केले. प्रशिक्षित गटातील मुलांना विशिष्ट प्रकारचा अभ्यास मार्गदर्शनाखाली करावयास लावण्यात येत असे, तर नियंत्रित गटातील मुलांना असे कोणतेही प्रशिक्षण देण्यात येत नसे. शेवटी प्रशिक्षित गटाच्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या कार्यामध्ये नियंत्रित गटाच्या कार्यापेक्षा किती धनस्वरूपाचा फरक पडू शकतो हे पाहिले गेले. हा प्रयोग संवेदन प्रक्रियेबाबत होता. विविध प्रकारच्या आयतांचे क्षेत्रफळ केवळ निरीक्षणाने व अंदाजाने सांगण्यात येत असे. तेव्हा या अभ्यासामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रयोग केल्यानंतर थॉर्नडाईकला धनसंक्रमण निश्चितपणे होते असा सिद्धांत मांडण्याजोगा पुरावा मिळू शकला नाही. तेव्हा थॉर्नडाईकने जेव्हा धनसंक्रमण दिसून येते ते कोणत्या कारणामुळे याविषयी उपपत्ती मांडली. थॉर्नडाईकच्या मते प्रशिक्षण परिस्थिती म्हणजेच ट्रेनिंग सिच्युएशन आणि परीक्षण परिस्थिती म्हणजेच टेस्टिंग सिच्युएशन या दोन्हींमध्ये काही समान घटक असतील तर शिक्षण संक्रमण शक्य होते. यालाच थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती म्हणतात. 2017ला यावरती प्रश्न पडलेला आहे बघा. दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली, तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक हे आहे. थॉर्नडाईक यांच्यानंतर जड या मानसशास्त्रज्ञांनी सामान्यीकरण उपपत्ती मांडली. या उपपत्तीच्या मते की काय, सामान्यीकरण प्रक्रियेमुळे अध्ययन संक्रमण सहज होते. सामान्यीकरण म्हणजे काय, तर सामान्यीकरण म्हणजे अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे होय. जडने सामान्यीकरणाची उपपत्ती मांडण्यासाठी केलेल्या प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांचे 2 गट तयार केले. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी भांड्याच्या तळाशी 12 इंच पाण्याखाली असलेल्या एका नाण्याचा वेध बाणाने घ्यावयास सांगण्यात आले. या 2 गटापैकी एका गटाला नाण्यापासून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचे पाण्यामधून येताना पाणी हे धन माध्यम असल्यामुळे वक्रीभवन कसे होते याचे नियम समजावून देण्यात आले आणि दुसऱ्या गटाला मात्र हे शिक्षण देण्यात आले नाही. नंतर घेतलेल्या चाचणीत असे पाहावयास मिळाले की वक्रीभवनाचे नियम समजावून दिले होते आणि त्या बदललेल्या परिस्थितीमध्येही म्हणजेच पाण्याची खोली कमी जास्त केल्यानंतर सुद्धा योग्य तो कोन करून नाण्यावर बाण मारता आला. म्हणजेच त्यांच्या पूर्व संपादित ज्ञानाचे योग्य सामान्यीकरण करण्यात आले.
असल्याने नव्या परिस्थितीत त्याचे संक्रमण होऊ शकले. दुसऱ्या गटाला मात्र वक्रीभवनाच्या नियमाचे ज्ञान नसल्याने नाण्यावर बाण मारणे त्यांना शक्य झाले नाही. जटच्या मते आपोआप यांत्रिकरित्या शिक्षण संक्रमण होत नाही. त्याचप्रमाणे संक्रमण केवळ विषयाच्या व परिस्थितीच्या सारख्या स्वरूपावर अवलंबून नाही, तर शिक्षण संक्रमण हे विषयाचा अभ्यास कसा केला जातो यावर अवलंबून आहे. हे जटचं मत आहे, हे लक्षात ठेवा. अभ्यास विषयाचे विश्लेषण करणे, त्यातील तत्व शोधून काढणे, त्याचं सामान्यीकरण करणे आणि शोधलेल्या सामान्यीकरण तत्वाचे उपयोजन करणे यावरच अध्ययन संक्रमण अवलंबून आहे, असा जटच्या उपपत्तीचा आशय आहे. हा आशय व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण आत्तापर्यंत अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीवरतीच वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि पुस्तकातले हे रेफरन्स घेण्याचा उद्देश पुस्तकातील जशी ना तशी विधानं पेपरमध्ये पडतात. 2014ला यावर प्रश्न पडलेला आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, C.H. जट. त्याचबरोबर 2013ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती यांनी मांडली. तर याचं उत्तर हे आहे पर्याय क्रमांक 1, जट. जट या मानसशास्त्रज्ञांच्या अध्ययन संक्रमण उपपत्तीनंतर बँगलेंची अध्ययन संक्रमणाबाबत उपपत्ती आली. बँगले या मानसशास्त्रज्ञांनी पुढची अध्ययन संक्रमणाबाबत उपपत्ती मांडली. त्यांच्या उपपत्तीनुसार एखादी कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठपणे केली तर त्यामुळे अध्ययन संक्रमणाचं मूल्य वाढते. बँगलेंची अध्ययन उपपत्ती काय सांगते की विविध वर्तन सवयी, गुण, जीवनमूल्य यांच्या संक्रमणासंदर्भात ही उपपत्ती मांडलेली आहे. बँगलेंच्या उपपत्तीनुसार एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर त्यातील संक्रमण मूल्य वाढते. म्हणजे सहेतुकपणे आणि ध्येय दृष्टीने करायला हवी. जसं बघा, शिक्षेमुळे जर शाळेत रोज वेळेवर गेले नाही तर शिक्षा होते, त्यामुळे मुले नियमितपणे शाळेत जातात. गृहपाठाच्या बाबतीतही असेच आहे, पण नियमितपणा हा गुण शिक्षा होणार म्हणून येत नाही, असे बँगलेंचे मत आहे. म्हणूनच एखादी कृती जाणीवपूर्वक म्हणजेच सहेतुकपणे आणि ध्येयनिष्ठेने केली तर अशा गुणांचे, वर्तन सवयींचे संक्रमण होते. म्हणजे शिक्षा होणार म्हणून आपण वेळेवर जाणं हे या उपपत्तीला मान्य नाही. मूल्य कधी वाढतं संक्रमण मूल्य? ज्या वेळेस सहेतुकपणे ती कृती केली जाते. म्हणजेच शिक्षेमुळे शाळेत नियमित जाणे अथवा गृहपाठ नियमित केले जात नसून मुलांना नियमितपणाचं खरं जर महत्त्व पटलं तरच त्याबद्दल तीव्र स्वरूपाची निष्ठा निर्माण होते आणि कोणत्याही परिस्थितीत त्या गोष्टींना व सवयींना चिटकून राहिलं जातं. म्हणूनच विशिष्ट दृष्टिकोन आणि ध्येयनिष्ठा निर्माण होण्यावरच संक्रमण अवलंबून असतं, असं बँगलेंच्या उपपत्तीचा आशय आहे. याच्यावरती प्रश्न पडलेला आहे बघा. चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यक्तिमत्वपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 4, सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. तसेच 2016ला सुद्धा यावरती प्रश्न पडलेला आहे. बँगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? एक आहे, एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. हे विधान बरोबर आहे. विधान नंबर 2, आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असतं. हेही विधान बरोबर आहे. आणि तिसरं विधान आहे, विचार आणि दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुकपणे आत्मसात करता येतात.
हेही विधान सत्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. 2019ला ही यावरती प्रश्न पडलेला आहे. अध्ययन संक्रमणात घटकामध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितलं तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे? तर पर्याय क्रमांक 2 बँगले हे उत्तर व हा पर्याय बरोबर आहे. अध्ययन संक्रमण ह्याचं शैक्षणिक महत्त्व अनेक प्रकारे आहे बघा. जसं अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती या घेत असताना त्या ठिकाणी अध्ययन संक्रमणाच्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. जो अभ्यासक्रम आहे, जो अभ्यासक्रम ठरवला जातो विद्यार्थ्यांसाठी, तो कसा असायला पाहिजे? तर जीवनाभिमुख असायला पाहिजे. म्हणजे मानवाच्या जीवनात ज्या गरजा आहेत त्या गरजा भागविणारा अभ्यासक्रम असला पाहिजे. म्हणजे त्या ओढीनं ते शिकण्याच्या दृष्टीने विद्यार्थी काय करत असतो? त्या ठिकाणी अवधान केंद्रित करतो. त्याचमुळं कसा असला पाहिजे? अभ्यासक्रमात हा कसा असला पाहिजे? तर जीवनाभिमुख असायला पाहिजे. त्याचबरोबर अध्यापन पद्धती, शिक्षक जे अध्यापन करत असतो ते अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना अध्ययन संक्रमण कसं होईल? विद्यार्थ्यांमध्ये जे आहे प्रत्येक, जसं आपण बघा आपल्या विषय घटकामध्ये समवाय पद्धत शिकलेलो आहे. समवाय म्हणजे कोणता? कोणताही विषय स्वतंत्र नसतो. प्रत्येक विषय हा एकमेकाशी जोडलेला आहे आणि त्यामुळे त्या विषयातले काही घटक समान आहेत बघा. जसं पहिल्या इयत्तेपासून 10वी इयत्तेपर्यंत विद्यार्थी शिकत जातो तेव्हा त्याच्यामधली काठिण्य पातळी वाढत जाते. पण त्यातला जो पाया आहे तो पाया जर मुलांचा पक्का झाला तर जसजसा विद्यार्थी पुढे जातो तसतसं काय होत असतं? त्याला योग्य पद्धतीने समजत असतं. जसं बघा गणित हा विषय आहे, त्यातल्या पहिलीच्या इयत्तेमध्ये काही घटक असतात. ते घटक उत्तम पद्धतीने समजलं तर दुसरीमध्ये जेव्हा तो विद्यार्थी जातो म्हणजे एक अंकी बेरीज किंवा त्याला अंकांची ओळख उत्तम झाली, त्याच्यानंतर एक अंकी बेरीज त्याला जर चांगल्या पद्धतीने येत असेल तर दुसरीत गेल्यानंतर 2 अंकी असेल, तिसरीत गेल्यानंतर 3 अंकी असेल. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा घटकांची काठिण्य पातळी वाढत जाते तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांचा पाया पक्का असतो किंवा आधीचे अध्ययन उत्तम असतं. त्यामुळेचं नंतरचं अध्ययनाचं काय होत असतं? त्यांना सोपं जात असतं. त्याच पद्धतीने बघा अध्यापन करत असताना शिक्षकांनी काय केलं पाहिजे? समान घटक जे आहेत, जसं बघा आता आपण TET मध्ये कसं केलेलं आहे, ज्या आहेत अध्ययन असेल, अध्ययन प्रक्रिया आहे, अध्ययनाच्या उपपत्ती असतील, बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्तेच्या उपपत्ती असतील, त्याचबरोबर असे जे समान घटक आहेत ते आधी घेतलेले आहेत. त्यामुळे मुलांना काय आहे त्या गोष्टी समजायला सोपं जातं. तर मुलांनी कसं शिकावं, मुलांना स्वतः कसं शिकावं, कसं अध्ययन करावं हे जर आपण मुलांना उत्तम पद्धतीने समजवलं तर अध्ययन संक्रमण उत्तम पद्धतीने होणार आहे. शाळेमध्ये मुलांवर योग्य प्रकारे जर संस्कार केले तर काय होणार आहे? त्यांच्या जीवनामध्ये ते संस्कार, ती मूल्य संक्रमित होणार आहेत आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडून येणार आहे.